हॅलो. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग या युट्यूब चॅनलवर. तर सगळ्या स्टुडंटसाठी जे महाराष्ट्रामधले पर्टिक्युलरली, त्यामुळेच आपण हा व्हिडिओ मराठीमध्ये घेत आहोत की सगळ्या मुलांना की ज्या सेंट्रलच्या एक्झाम्स आहेत जशा की नॉर्सेट असो की तुमच्या RRB असो, ESIC असो, ॲज वेल ॲज ज्या स्टेट गव्हर्नमेंटच्या जी DMER आणि DHS असो, या महानगरपालिका ओके सगळ्या एक्झाम विषयी कसं मोटिवेशन या तुम्हाला मिळू शकतं, त्याच अनुषंगाने हा व्हिडिओ घेत आहोत आम्ही. आणि आता नॉर्सेट 8 मध्ये आपले एक स्टुडंट आहेत लटेश्वरी लोणारे. त्या ॲट प्रेझेंटली DHS गडचिरोलीला कामावर आहेत. ओके, मागच्या 1 वर्षापासून. ओके, तर मला असं वाटलं की हा व्हिडिओ घेण्यामागचं एकच ध्येय आहे की तुम्हा सर्वांना मोटिवेशन मिळावं की एक्झामचं इम्पॉर्टन्स काय असतं, सेंट्रल गव्हर्नमेंट असो की स्टेट गव्हर्नमेंट असो. ओके, कसं आहे की एकदा कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर आपण गेल्यानंतर म्हणजे एक स्टेट गव्हर्नमेंटला तुम्हाला जॉब मिळाला, त्यानंतर पुढे जाण्यासाठी डेफिनेटली तुम्ही वर्क करायला पाहिजे. ओके, तसंच यांचं सुद्धा एक एक्झाम्पल आहे. यांची जी जर्नी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ओके, तर वेलकम यू लटेश्वरी. थँक्यू सर. हा, आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. एकदा सांगता का की नॉर्सेट 8 मध्ये तुमची प्री आणि मेन्सची जी जर्नी होती ती कशी होती? सर्वात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की लटेश्वरी ही ज्या लता मंगेशकर जे मेडिकल कॉलेज आणि नर्सिंग कॉलेज जे आहे नागपूरचं, तिथून पास आउट आहेत. ओके, बॅच काय होती तुमची, म्हणजे तुमची एक जर्नी सांगा मुलांना की तुमचं BSc नर्सिंगचं जे करिअर आहे ऍक्च्युली तुम्ही कुठल्या आहात, जर्नी तुमची, आणि त्यानंतर नॉर्सेटचे किती अटेम्प्ट दिलात तुम्ही, त्या पद्धतीने एक जर्नी जर सांगाल तर म्हणजे बेटर होईल. आणि पुढे मग आपण कसा अभ्यास करायचा काय याच्यामध्ये घेऊ आपण. ओके, सुरू करा. तर माझं नाव आहे लतेश्वरी राजकुमार लोणारे. हम्म. मी एका छोट्याशा गावातून बिलॉंग करते, चिंचोली, तालुका ब्रह्मपुरी आणि जिल्हा चंद्रपूर. तर माझं 2017-18 बॅच मध्ये मी ऍडमिशन घेतलं आहे. हा, ठीक आहे, ठीक आहे, चालेल, काही इश्यू नाही आपल्याला. मला माहितीये फर्स्ट टाइम तुम्ही कॅमेरा फेस करतात, मला माहितीये. मला असं वाटलं की फक्त जस्ट मोटिवेशन साठी व्हिडिओ घेतो, काही नाही, चुकलं तरी काही हरकत नाही. विद्यार्थ्यांना चांगल्या गोष्टी मिळायला पाहिजे आपल्याला ह्या व्हिडिओमधून, एवढंच आपलं आहे. ठीक आहे, तुम्ही कंटिन्यू करू शकता. चुकलं घाबरू नका, सरळ तुम्ही जस्ट बोला, तुम्हाला जे बोलायचं आहे. आपल्याला फक्त मुलांशी कनेक्ट व्हायचंय की त्यांना सांगायचंय की बाबा घाबरू नका. ठीक आहे, सुरू करा तुम्ही. ओके, तर बेसिकली तर तुम्ही मी बोला. चंद्रपूर जिल्ह्यामधून बिलॉंग बरं. करते. हम्म. तर मी VSPM कॉलेज ऑफ नर्सिंग नागपूर इथे माझं बेसिक BSc नर्सिंग कम्प्लीट केलं आणि मी 2021 ची पास आउट आहे. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू झालं आणि आमचं म्हणजे मुंबईला सिलेक्शन झालं. जेवढे पण आम्ही क्लासमेट होतो बरं. त्याच्यामधून आम्ही मुंबईला गेलो, त्याच्यामध्ये मी पण होती. तर मुंबईला मग 1 वर्ष जॉब केला. तेव्हापर्यंत तर काही माहीतच नव्हतं नॉर्सेट पण एक्झाम असते म्हणून. मग माझीच क्लासमेट, माझी फ्रेंड, ती आय थिंक नॉर्सेट थर्ड की फोर्थ मध्ये तिचं चांगलं रँक आलं होतं. तर बरं. तिच्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळालं आणि मग मी पण अभ्यासाला लागली. आणि जे प्रायव्हेट जॉब करत होती ती जॉब, त्या जॉबला रिझाईन देऊन मी अभ्यासाला लागली. तर त्याच्यानंतर मी फर्स्ट अटेम्प्ट ॲज अ एक्सपिरियन्स म्हणून दिला होता की म्हणजे मला कशी एक्झाम राहते, कसं काय राहते ते माहीत करायचं होतं. तर मी ते फक्त ॲज अ एक्सपिरियन्स म्हणून फर्स्ट अटेम्प्ट दिला होता. बरं. मग त्याच्यानंतर मी माझ्या फ्रेंडने सांगितलं की इथून इथून क्लास लावले होते. तर मग मी एक 6 महिन्यासाठी क्लास जॉईन केलं होतं आणि बरं. त्याच्यानंतर मी जे मेन मेन सब्जेक्ट होते त्याच्यावर म्हणजे फोकस केलं. आणि बरं, मला एक विचारायचं की क्लास इम्पॉर्टंट आहे का? म्हणजे तुमचं काय मत आहे की
तुमचं बघा, तुम्ही जस्ट 17-18 तुम्ही जॉईन केले आणि 21ची तुमची पास आउट आहे. तुम्ही फ्रेशर होता. 1 वर्ष तुम्ही 1 ते 1.5 वर्ष, 2 वर्ष तुम्ही मुंबईला कामाला होता. मला एकच सांगा, की बरेच विद्यार्थी म्हणतात, की क्लास न लावून सुद्धा अभ्यास होऊ शकतो. याच्यामध्ये तुम्हाला काय मत आहे? मी असं काही कधीच म्हणत नाही, की बाबा क्लास लावलेच पाहिजे. घरी बसून सुद्धा करू शकता. बट तुमचं काय मत आहे याच्यावर, की क्लासेसची गरज आहे का? म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट असो की सेंट्रल असो, तुम्हाला काय म्हणणं काय आहे तुमचं याच्यावर? तर मला असं वाटते की जर तुमचं बेसिक क्लिअर आहे, जर हं, तुम्ही जे 4th इयरमध्ये जर तुमचं सगळं बेसिक क्लिअर आहे, तर ऑब्व्हियसली तुम्हाला क्लासची गरज नाही आहे असं मला वाटते. बरोबर. कारण जर आपण जे बुक्स असतात, जसं पी.आर. यादवचे 2 पार्ट आहेत, एम-सी-क्यू पार्ट आहे, जसं मोसबीचे एम-सी-क्यू असतात किंवा मग आपण टेस्ट सिरीज पण म्हणू शकतो. जर याच्यामधूनच चांगलं अभ्यास केला किंवा प्रॅक्टिस केली, तर विदाऊट क्लास पण आपण क्लिअर करू शकतो. पण ज्याचं कन्सेप्ट क्लिअर नसतात, ज्यांना म्हणजे थोडं कन्सेप्टची गरज असते, कारण नॉर्सेट म्हटलं तर कन्सेप्ट क्लिअर असणे गरजेचं आहे. कोणती पण एक्झाम असो, कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे. तर मला असं वाटते की ज्याचं कन्सेप्ट क्लिअर नाही आहे त्यांनी क्लास लावायला पाहिजे. आणि ओके. म्हणजे ते बेनिफिट आहे त्याच्यासाठी की क्लासनी पण खूप काही आपल्याला म्हणजे नॉलेज मिळतो, कन्सेप्ट क्लिअर होतात आणि आपण आपल्याला काय करायचं आहे म्हणजे क्लासमध्ये पण आपल्याला गाईडन्स सर मिळेल सांगतात. तुम्हाला व्यवस्थित हा, गाईडन्स गायडन्स सगळ्या मिळतो. गोष्टींसाठी. ओके. म्हणजे कसं की तिथे कुणीतरी एक्सपिरियन्स माणूस किंवा जे टीचिंग फॅकल्टी आहे ते तुम्हाला एक पाथ देतं, एक गाईडन्स करतं, की बाबा तुम्हाला अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. ओके. अजून एक मला विचारायचं आहे, की तुम्ही नॉर्सेट हा कुठला अटेम्प्ट होता तुमचा? पहिल्या अटेम्प्टमध्ये तुमचं झालं होतं, की तुम्हाला फार वेळ लागला? म्हणजे बरेच विद्यार्थी म्हणतात, की सर मी पहिला अटेम्प्ट दिला, 2 अटेम्प्ट दिले, 3 अटेम्प्ट दिले, माझं होतच नाहीये, आता मी काहीच करू शकत नाही. मला कुठल्या एक्झामच द्यायचं नाही. असे सुद्धा मला बरेच लोक मेसेज करतात, कॉल करतात. यावर तुमचं काय मत आहे? म्हणजे तुमची जर्नी कशी होती? कुठल्या एम्समध्ये, कुठल्या नॉर्सेटमध्ये तुम्हाला सक्सेस मिळाला? सर हा माझा 5वा अटेम्प्ट होता, बरं, नॉर्सेट 8. याच्या अगोदर पण मी जे दिले होते, फर्स्ट ॲज अ एक्सपिरियन्स म्हणूनच दिला होता, तर त्याला मी काउंट करत नाही असं म्हणजे आहे. बट जेव्हा प्री आणि मेन्स आली होती, तेव्हा म्हणजे सगळे म्हणजे प्री निघायच्या, पण मेन्समध्येच मी अटकून जायची. बरं. तर हां, मग म्हणजे खूप लोकांना मी कॉन्टॅक्ट केला ज्यांचं मेन्स पण क्लिअर झालं होतं, जे चांगल्या रँकनी म्हणजे नॉर्सेट क्लिअर झाली होती. त्यांच्यासोबत मी कॉन्टॅक्ट केलं की कसं करायचं, काय करायचं. माझे फ्रेंड्स लोकच होते, तर हं. त्यांच्यासोबत मी बोलली सर. आणि त्यांनी मला मग गाईडन्स दिलं की हे कर, ते कर. तर त्यानुसार मग मी स्टडी केली आणि मग नॉर्सेट 8 मध्ये झालं सर. म्हणजे हा तुमचा 5वा अटेम्प्ट. ओके. हा. ओके. तर बघा, लटेश्वरी यांचा हा 5वा अटेम्प्ट होता. बरेच विद्यार्थी म्हणतात, की नाही सर माझं हे बघा, सिलेक्शन हे पर्टिक्युलरली सगळं तुमच्या हातामध्ये आहे. ओके. की जसं जेव्हा तुम्ही सुरुवात कराल, तेव्हा तुम्हाला सक्सेस मिळणं चालू होईल असं गॅरंटी नाही. व्हेरी फ्यू स्टुडंट्स विल गेट सक्सेस इन फर्स्ट अटेम्प्ट. ओके. ते म्हणजे एकदम लकी चार्म जे असतात, तशा काइंडचे जे मुलं असतात आणि त्यांचं बेसिक क्लिअर असतं खरं सांगायचं, हे मुलं असतात. बट ज्यांचं बेसिक क्लिअर नाही त्यांच्यासाठी क्लासेस करणं गरजेचं आहे. डेफिनेटली तुम्हाला क्लासेस करणं गरजेचं आहे. कारण मी स्वतः माझं एक्झाम्पल सांगतो, जे मी 2004-5 मध्ये जे बीएससी नर्सिंग मी केलेलं. ओके. त्यावेळीची गोष्ट की म्हणजे ते नर्सिंग मधलं जे अपडेशन आणि आताचं जर मी अपडेशन बघितलं तर फार डिफरन्स आहे. म्हणजे कन्सेप्ट आहेत, बट त्याच्यामध्ये अपडेशन्स आलेले आहे. ओके. त्याचमुळं जर तुम्हाला जर पास आउट झाल्यानंतर तुमच्यामध्ये 2, 3, 4 वर्षाचा जरी गॅप आला, तरी सुद्धा तुम्ही फार मागे जाल. ओके. त्यासाठी जर तुम्हाला स्ट्रीम लाईन मध्ये यायचंय तर क्लासेसची गरज आहे. ओके. हे सुद्धा माझं म्हणणं आहे. पण मी फ्रेशरला कधीच म्हणत नाही. बट सध्याची परिस्थिती अशी आहे की फॅड झालेलं आहे की नाही क्लासेसच लावायचं, विदाऊट क्लास तुमचं सिलेक्शन होणार नाही. ओके. मी भरपूरदा स्टुडंटला म्हणतो की बाबा तुम्ही प्रयास करून बघा, एक ट्राय करून बघा, एक 6 महिने स्वतःसाठी द्या स्वतः. बट अजून एक विचारायचं आहे याच्यामध्ये की नोट्सचं किती इम्पॉर्टन्स आहे? स्वतःचे नोट्स बनवणं गरजेचं आहे का? क्लास केल्यानंतरही स्वतःचे ओन नोट्स बनवणं गरजेचं आहे की डायरेक्ट तुम्ही फक्त क्लास व्हर्च्युअल बघायचे आणि तुमची तयारी करू शकता? स्वतःचे नोट्स बनवणं
किंवा रिव्हिजन नोट्स बनवणं किती इम्पॉर्टंट आहे? हो सर, म्हणजे स्वतःचे नोट्स तर पाहिजेच पाहिजे. आपण क्लासमध्ये पूर्ण थेअरी आपण जे सांगतात ते लिहून काढतो. पण जे स्वतःचे नोट्स असतात त्याच्यामध्ये मेन मेन पॉइंट्स असतात. जसं की आपल्या एक्झाममध्ये तेच म्हणजे जसं एखादं टॉपिक आहे त्याच्यामधून पूर्ण टॉपिक नाही विचारत ना, जे मेन इम्पॉर्टन्स आहे त्या टॉपिकबद्दल तेच एक्झाममध्ये येतो. तर आपल्याला पूर्ण नोट्स, आपले जे स्वतःचे नोट्स असले तर ते रिव्हिजनमध्ये पण हेल्प होतो. आणि आपण ते लवकर कॅच करून घेतो जर आपले स्वतःचे नोट्स असले. तर मला असं वाटते की जे सेल्फ नोट्स आहेत ते खूप महत्वाचे. महत्वाचे. ते सेल्फ नोट्स करणं गरजेचं आहे आणि वेळोवेळी जे नोट्स आहे तुमचे ते अपडेट करणं तेवढंच गरजेचं आहे आणि हेच नोट्स एक्झामच्या पूर्वी रिव्हिजनसाठी सुद्धा कामात येतात. ओके, हे माझं सुद्धा कन्सेप्ट आहे. बट कसं आहे, मी बोलतोय, बरेच विद्यार्थी म्हणतात की नाही, कसं आहे म्हणजे येतात त्या कन्सेप्ट. ज्यावेळी जे टॉपर्स असतात, जे रँकर्स असतात, यांच्याकडून हे शब्द येतात, मुलांना फार लवकर कळतात ते. ओके, कारण कसं आहे, आम्ही ओल्ड झालेलो आहोत. ओके, म्हणजे एक 10-15 वर्षापूर्वीच्या गोष्टी, म्हणजे रँक आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहे. ओके, बट जे आत्ताचे रँकर्स आहे, आत्ताचे जे मुलं म्हणतात, ओके, ते लवकर त्यांना अंडरस्टँडिंग येते, त्यांना समजतं. त्यामुळेच हा व्हिडिओ आपण करतोय की बाबा तुमच्या माध्यमातून बरेच मुलांमध्ये, की बाबा तुमच्या आजूबाजूला जर सेंट्रल गव्हर्नमेंटचे जॉब्स असेल, तर आता तुम्हाला सांगतोय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे जॉब पूर्वी फार कमी होते, बट ऍट प्रेझेंटली तुम्हाला एम्स नागपूर आहे सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी. ओके, एम्स नागपूर आहे, जे की नागपूरमध्ये स्थित आहे. ओके, अख्ख्या महाराष्ट्रातले मुलं सर्वात पहिलं प्रिफरन्स नागपूर देतात. ओके, त्याच्यानंतर आहे तुमचं ईएसआयसी आहे. ईएसआयसीचे 4 ते 5 हॉस्पिटल सध्याच्या परिस्थितीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे तुमच्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यात नागपूर आहे, मुंबई आहे, पुणे आहे, कोल्हापूर आहे, मोठे हॉस्पिटल, आणि मग छोटे DCBOs आहेत. त्याच्यानंतर रेल्वे, मेन मोठं रेल्वे, सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वे जर बघाल तर इकडे भुसावळपर्यंत, मुंबई ते भुसावळपर्यंत, आणि इकडे मुंबईपासून ते इकडे तुमच्या सोलापूरपर्यंत आणि इकडे कोल्हापूरपर्यंत हे रेल्वेचं जाळं पसरलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पुण्यामध्ये एक व्हायरोलॉजी सेंटर आहे, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी आहे, आणि त्याच्यानंतर अजून 2-3 आहेत सेंटर. ओके, त्याच्यानंतर CGHS आहे. असे बरेच आहे. मुलांना माहीतच नाहीये की सेंट्रल गव्हर्नमेंटचे जॉब महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे आणि आपण करू शकतो. पण मुलांची मानसिकताच नाहीये अभ्यास करायसाठी. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही अभ्यास कराल तर तुम्हाला सक्सेस भेटेल. आज नाही, उद्या नाही, परवा नाही, बट डेफिनेटली एक दिवस तुम्हाला भेटेल. ओके, अजून एक मला विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही तुमची नॉर्सेटची जर्नी सुरू केली होती, क्लास केलेत, क्लास केल्यानंतर 6 महिने तुम्हाला क्लास गेले, त्याच्यानंतर तुम्हाला रिवाईज करायला गेले असेल, म्हणजे पहिली आणि दुसरी नॉर्सेट तर तुमची जस्ट समजण्यामध्ये गेलं की कधीही कुठली जर एक्झाम देत असाल तुम्ही, तर तुम्हाला त्या एक्झामचा पॅटर्न समजणं गरजेचं आहे. तुम्ही आयदर ते नॉर्सेट असो, आयदर ते DMER असो, तुमची महाराष्ट्राची DHS असो, ती महानगरपालिका असो, RRB असो, की तुमची ESIC. सर्वात पहिलं तुम्हाला स्केलेटन समजावं लागेल, एक्झामचा पॅटर्न समजावं लागेल, की पॅटर्न कसा एक्झाम, पॅटर्न काय आहे, आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही 1 किंवा 2 अटेम्प्ट दिला, त्यानंतर तुम्हाला कळतंय की बाबा निगेटिव्हिझम या निगेटिव्ह मार्क्स जे असतात ते कसे कंट्रोल करायचे. अजून एक मला म्हणायचं आहे की जसं नॉर्सेट आहे. ओके, नॉर्सेटमध्ये निगेटिव्ह असतात, RRB मध्ये निगेटिव्ह असतात, ESIC मध्ये निगेटिव्ह असतात. ओके, आता DMER आणि महानगरपालिकेमध्ये निगेटिव्ह नसतात. ओके, तिथे काय तुम्हाला सगळेच्या सगळे MCQ तुम्हाला सॉल्व्ह करावं लागतं. ओके, कुठलीही परीक्षा असो. आता मला एक सांगा, निगेटिव्ह मार्क्स तुम्ही कसे कंट्रोल केले, म्हणजे त्याच्यासाठी काय तुम्ही पर्याय निवडला निगेटिव्ह मार्क्स कंट्रोल करण्यासाठी? सर, तर मी निगेटिव्ह मार्क्स कंट्रोल करायसाठी मला असं वाटलं की टेस्ट सिरीजने, म्हणजे मी टेस्ट सिरीज प्रॅक्टिस केलं, MCQ प्रॅक्टिस केलं, जे PR यादवचं बुक असते MCQचं, ते म्हणजे मी एका पेजवर माझे किती राईट येतात, रॉंग येतात ते मी सॉल्व करायची. म्हणजे 100 MCQ असो किंवा 200, आधी सॉल्व करायची आणि माझे जेवढे रॉंग येत होते त्यांच्यावर मी पुन्हा म्हणजे अभ्यास करायची की हे रॉंग का बरं आले. आणि माझं एक सेपरेट बुक होतं जे म्हणजे रॉंग येत होते त्याच्यासाठी मी सेपरेट बुक केला होता, आणि जे रॉंग येत होते ते लिहून काढले आणि मी ते रोज म्हणजे रिवाईज करायची. ओके. आणि जे निगेटिव्ह मध्ये जात होते त्यांचा मी चांगल्याने अभ्यास केला. आणि मग टेस्ट सिरीज मध्ये पण तुम्ही पण जे ग्रुपवर टेस्ट सिरीज टाकायचे आणि मग तुम्ही रँक पण देत होते 11च्या नंतर, तर मी तिथं माझं स्वतःचं रँक पण बघायची की आज माझं रँक किती आहे.
आणि मी म्हणजे ते कुठं चुकलं, काय चुकलं ते मी फाइंड आउट करायची. आणि मग मला समजायचं की माझं कुठं निगेटिव्ह गेलं. आणि ओके. तसं करता करता मग मी माझं निगेटिव्ह हे कंट्रोल केलं. मेन मुद्दा म्हणजे बरेच लोक म्हणतात की टेस्ट सिरीज का लावायची? टेस्ट सिरीज लावण्यामागचं कारण एवढंच आहे की जरुरी नाही की जे टेस्ट तुम्ही देत आहे ते सेम क्वेश्चन तुम्ही जी देणारी एक्झाम आहे, जी नॉर्सेट असो की कुठलीही एक्झाम असो, त्याच्यामध्ये ते सेम क्वेश्चन आले पाहिजे, तो कन्सेप्ट नसतो. ओके. आलं तर तुमचा चान्स पकडायचा की बाबा झालं काहीतरी, ओके असं. बट त्या एक्झामद्वारे फक्त तुमचे कन्सेप्ट क्लिअर, प्लस तुमचे निगेटिव्ह किती कंट्रोल करायचे, प्लस तुम्हाला रॅशनल, ओके, ह्या गोष्टी कळण्यासाठी टेस्ट सिरीज असतं. ओके. मेन मुद्दा म्हणजे लोकांना वाटते की टेस्ट सिरीज दिली म्हणजे तेच क्वेश्चन तुमच्या एक्झाम मध्ये येणार नाही. असला कन्सेप्ट फार क्वचित तुम्हाला दिसायला मिळतात. जर तुम्ही 50-60 टेस्ट सिरीज दिल्या त्याच्यानंतर हार्डली तुम्हाला 10 एमसीक्यू त्याच्यामध्ये बघायला मिळतात. ओके. आता टेस्ट सिरीज कशापासून बनतात? एक भरपूर सारे, आज जर मी सुद्धा टेस्ट सिरीज बनवतो, एक माझ्याकडे 7-8 बुक्स आहेत. ओके. त्यामधून मी विचार करतो की हे एमसीक्यू येऊ शकतात. ओके. एक प्रेडिक्शन केलं जातं. अति याच्यासाठी एक पर्टिक्युलर टीम असतं. ओके. एक 3 या 4 लोक विचार करतात की नाही बाबा हा एमसीक्यू येऊ शकतो आपल्याला. ओके. तो एमसीक्यू त्याच्यामध्ये टाकलं जातं. ओके. तो जर क्वेश्चन आला तर चांगली गोष्ट आहे. नाही आली तर मुलं काय म्हणतात की नाही सर तुमची टेस्ट सिरीज काही कामाची नाही, असं नाही तसं वगैरे. ओके. बट टेस्ट सिरीजने तुम्हाला एवढं कळतं की 100 एमसीक्यू जर तुम्ही सॉल्व्ह करत असाल तर त्याच्यापैकी तुमचे जर 50 राईट येत असेल आणि त्याच्यातले 40 तुमचे रॉंग येत असेल तर 40 रॉंग का येत आहेत. ओके. आणि असंही नसतं टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीज तुम्ही मल्टिपल टाइम सॉल्व्ह करू शकता. ओके. कुठलीही टेस्ट सिरीज घ्या, ऑल इंडियाची कुठलीही टेस्ट सिरीज घ्या, मल्टिपल टाइम्स ते तुम्हाला अटेम्प्ट करायला मिळतं. ओके. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय असतं की सर्वात पहिलं टेस्ट सिरीज दिल्यानंतर तुम्ही, जसं आता लटेश्वरनी सांगितलं की तिने एक मिस्टेक बुक्स बनवले. आता मी तुम्हाला सांगतो 2022 मध्ये ज्यावेळी मी हे चॅनल 22च्या एंडिंगला जेव्हा सुरू केलं होतं त्यावेळी सुद्धा मी इंटरव्ह्यू घेतला होता. त्यावेळी एक स्टुडंट होता जो ऍट प्रेझेंटली तो एम्स नागपूरला काम करतो. ओके. तेव्हा सुद्धा त्यांनी सांगितलं की सर मी एक माझं मिस्टेक बुक बनवतोय. ओके. मिस्टेक बुक का इम्पॉर्टंट आहे की वारंवार जो एमसीक्यू तुमचा रॉंग होत चाललेला आहे तो लिहून काढायचं, त्याचं रॅशनल त्याच्यात लिहून काढायचं आणि दिवसातून एकदा तरी झोपेच्या पूर्वी आपण तो रिव्हिजन करायला पाहिजे, म्हणजे का माझं रॉंग आलेलं. ओके. प्लस त्याच्यानंतर टेस्ट सिरीज मध्ये तुमचा रँक माहिती पडते. जर ऑलरेडी 500-1000 लोक जर एक्झाम देत असाल, ओके, त्याच्यामध्ये जर तुम्ही पहिल्या 5 मध्ये, पहिल्या 10 मध्ये जर येत असेल, ओके, तर त्याच्यावरून तुम्हाला कळते की तुमचा अभ्यास कितपट आहे. ओके. असं नाही की एक्झाम टेस्ट सिरीज मध्ये खूपच हार्ड क्वेश्चन येतात. सिम्पल क्वेश्चन्स असतात, हार्ड क्वेश्चन असतात, मीडियम लेवलचे पण क्वेश्चन असतात. फक्त आपला त्या टेस्ट सिरीजच्या मागचा मोटो एवढा असतो की आपण किती राईट आणायचे, किती रॉंग होत चाललेलं आहे, आणि शेवटी ऍट द एंड समरीमध्ये आपण काय बघतोय की बाबा आपला रँक काय आहे, ओके, आपला पर्सेंटाईल काय आहे, आपला पर्सेंटेज काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. ते खूप महत्वाचं आहे, कारण आपल्याला आपलं इम्प्रुव्हमेंट होत आहे की नाहीये त्या गोष्टी बघण्यासाठी टेस्ट सिरीज खूपच महत्वाची असते. ओके. हा एक कन्सेप्ट झाला. ओके. आता मला एक म्हणा की पेशन्स, जे नर्व्स कसे कंट्रोल करायचे. 5-6 अटेम्प्ट दिला तुम्ही, ओके, एक झालं, दुसरं झालं, तिसरं झालं, चौथं झालं, तर बरेच लोक म्हणतात की सर, आता अजून एक माझ्याकडे एक स्टुडंट आहे, तो नेहमी मला, चंद्रकांत म्हणून एक स्टुडंट आहे, सिंहगडचाच आहे, इथे माझ्याच घराजवळ. मी जस्ट पुण्यावरून तुमचा हे घेतोय, इंटरव्ह्यू घेतोय. ओके. तर इथे सिंहगड नर्सिंग कॉलेज आहे बाजूलाच. ओके. तर तिथला एक स्टुडंट मला भेटतोय, त्याचा पण 5वा-6वा रँक आहे. ओके. तर त्याला असं वाटतं की मी एक्झाम देऊ पुढची की नको देऊ, बऱ्याच गोष्टी होतात. ओके. मी त्याला ऑलवेज सांगतो की नाही, कारण ज्यावेळी आम्ही डिस्कशन करतो मला कळतं की त्याचं नॉलेज चांगलं आहे, बट कुठेतरी एक्झामला गेल्यानंतर एक्झाम मध्ये काहीतरी मग चुका करून येतो. ओके. म्हणजे एक काहीतरी होऊ शकते की माइंडसेट काहीतरी वेगळा असेल, या एक भीती असेल. ओके. ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने आपण कमी करू शकतो, सांगा. सर, तर मला असं वाटते जेव्हा आपण एक्झाम द्यायला जातो तेव्हा सर्वांच्या मनामध्ये भीती असते. इवन मी नॉर्सेट 7 जेव्हा द्यायला गेलं, म्हणजे मेन्स एक्झाम द्यायला गेली, तेव्हा पण मला असं वाटते की भीतीमुळेच माझं रँक कुठं नाही कुठं म्हणजे मागे गेलं. कारण नॉर्सेट 7 मध्ये पण माझं चांगला रँक येऊ शकत होतं. बट माझं ते एक्झामच्या 2 दिवसा अगोदरच मी घाबरून गेली होती. तर माझं तेव्हा 5,000 काहीतरी रँक आलं होतं सर. हो. तर हा, जर आपण एक्झामच्या 2 दिवसा अगोदर किंवा 1 दिवसा अगोदर जर
दुसरं कोणी वाचत आहे आणि आपण जर तिथे गेलो, ते काय वाचत आहे आणि जर आपण ते बघितलो, अरे हिला तर खूप म्हणजे माझ्यापेक्षा म्हणजे चांगलं, हे हे जे टॉपिक वाचत आहेत ते मी वाचलंच नाही. आणि ते जे आजूबाजूचे लोक जे डिस्कस करतात आणि ते ऐकून पण आपल्याला म्हणजे होते सर थोडीशी म्हणजे भीती वाटते. तर माझ्यासोबत पण असं नॉर्सिट सेवनच्या मेन्स एक्झामच्या वेळेस झालं होतं. मी पण पूर्ण घाबरून गेली होती आणि इवन एक्झाम देताना सुद्धा म्हणजे मी कॉन्सन्ट्रेट नव्हतं करू शकत, हम्म. इतकी मी घाबरून गेली होती. तर ते असते, मनामध्ये भीती असते. तर यावेळेस असं झालं की मी जेव्हा एक्झाम होती, त्या 2 दिवसा अगोदर मी तर म्हणजे जे नोट, फ्रेंड्स वगैरे जे बोलतात अभ्यासाबद्दल त्याच्यापासून मी पूर्ण म्हणजे कोणासोबत बोलली नाही, काही नाही. किती म्हणजे ओके. किती अभ्यास केला, कोणता टॉपिक रीड केला, काय काय काही बोलली नाही. कारण जे लास्ट टाइम झालं होतं ते मला यावेळेस करायचं नव्हतं. तर म्हणून म्हणजे असं करू शकतो आपण. ओके. म्हणजे ओव्हर थिंकिंग, निगेटिव्हिजम, ओके, ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर राहणं गरजेचं आहे एक्झामच्या 1 आठवड्यापूर्वी. ओके. 1 आठवड्यापासून आपण सगळ्या गोष्टींपासून जरा दूर राहिलं पाहिजे. ओके. मला एक सांगा, घरवाल्यांचं काही टेन्शन असतं का? म्हणजे ज्यावेळी आपण एवढे सारे अटेम्प्ट देतो, आपलं एज वाढत जातं, आपलं जस्ट एक 30 पर्यंत आपण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम देऊ शकतो. ओके. तर अशा वेळी काय वाटतं, म्हणजे म्हणजे जे जे आपले फॅमिली मेंबर्स, आई बाबा असो की हे असो, की तुमचं काय मत आहे की बाबा म्हणजे एक कुठेपर्यंत आपण नॉर्सेट देत राहायला पाहिजे? म्हणजे बरेच म्हणतात कुणाचा 7वा-8वा पण रँक असू, 7वा-8वा पण अटेम्प्ट असू शकतो. ओके. तशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय म्हणू शकता, की बाबा तुम्ही पहिल्या अटेम्प्ट मध्ये पण करू शकता किंवा 7व्या-8व्या अटेम्प्ट मध्ये पण तुमचं नॉर्सेट क्लिअर होऊ शकतं. तुमचं काय मत आहे, की बाबा जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत तुम्ही प्रयास करायला पाहिजे, एज एज तुमचं बार होत नाही तोपर्यंत, की एकदा जर कुठलं स्टेट गव्हर्नमेंट जर तुम्हाला, जसं DMER मध्ये तुम्ही आता DHS ला वर्किंग आहे, मला माहिती आहे DMER ला सुद्धा तुम्हाला चांगला रँक होता, बट तुम्ही एक छोट्याशा गलतीमुळे तुम्ही आउट झाला. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला DHS ला मिळालं. नंतर UPSC मध्ये सुद्धा तुमचा रँक चांगला आहे. आता तुम्ही डॅफ पण भरलेला आहे. ओके. बऱ्याच एक्झाम तुमच्या क्रॅक होत गेल्या. ओके. म्हणजे एक साधारणतः तुमचं 1 वर्ष, 1.5 वर्ष तुम्ही चांगला अभ्यास केला आणि त्याच्यानंतर ज्या सगळ्या एक्झाम्स आल्या, 5-6 एक्झाम्स मध्ये तुमचे चांगले रँक. आता एम्स CRE ला सुद्धा तुमचं झालंय ना MCRE, आय थिंक? नाही सर. MCRE नाही झालं, बट UPSC झालेलं आहे तुमचं. ओके. आणि UPSC ESIC झालेलं आहे. आता नॉर्सेट पण झालेलं आहे. तर याच्यासाठी तुम्ही काय सांगू शकता, की म्हणजे जे थर्ड इयर BSc नर्सिंगला आहे या थर्ड इयर GNM ला आहे, तर ह्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगू शकता, की बाबा तुम्ही अभ्यास थर्ड इयर, फोर्थ इयर पासूनच सुरू करायचा, की पास आउट झाल्यानंतर तुम्ही अभ्यास सुरू करायचा? तर सर मला असं वाटते की जर त्यांनी थर्ड इयर पासून किंवा फोर्थ इयर पासूनच जर अभ्यास चांगला केला, तर मे बी होऊ शकते त्यांचा फर्स्ट अटेम्प्ट मध्येच क्लिअर होऊन जाऊ शकतो एक्झाम. आणि ज्यांनी नंतर पण प्रिपरेशन स्टार्ट केलं, ते पण जर त्यांनी कंटिन्युटी मध्ये किंवा विदाउट वेस्टिंग एनी टाइम जर त्यांनी प्रॉपर फोकस केलं स्टडीवर, तर त्यांनी पण लवकरात लवकर क्लिअर करू शकतात. आणि जर आपण एक्झाम देतच राहिलो होत नाहीये याच्या टेन्शन घेतलो, तर मग आपलं होणारच नाही. तर मला असं वाटतं की करायचं असेल तर एकदाच मनामध्ये चांगला ना म्हणजे विचार करून किंवा हे करायचंच आहे बा, या आपण म्हणजे विचाराने जर केलं तर मे बी होऊ शकतो. कारण मला पण असं वाटलं होतं की मी अ, जेव्हा नॉर्सेट 8 साठी मी प्रिपेअर करत होती, तेव्हा मला असं वाटलं होतं की मी कधीपर्यंत नॉर्सेट देत राहणार. कारण ऑलरेडी DHS मध्ये मी जॉब आणि अभ्यास करून पण मला कंटाळा येत होता. कारण कधी कधी इतकी हेवी ड्युटी जायची की मला म्हणजे पुस्तक खोलायची पण इच्छा नव्हती होत. तर मला असं वाटत होतं की मी कधीपर्यंत हे करणार. आणि सर मी स्वतःच्या हेल्थकडे काहीच लक्ष नव्हते देत. आणि थोडं हेल्थ इश्यू पण म्हणजे झालं होतं. तर मला असं वाटत होतं की मी आता देणार म्हणजे समोर एक्झामच नाही देणार, हे लास्ट अटेम्प्ट देते. ट्राय करून बघते, माझं पूर्ण 100% देऊन बघते, झालं तर चांगलं आहे. नाही झालं तर मी नॉर्सेट 9चा फॉर्म पण नाही भरणार, असं मी विचार केलं होतं. जे आहे ते मग आता DHSच करणार असं. ओके. किंवा मग जर UPSC SIC मध्ये झालं तर ते करणार, असं विचाराने मी केलं होतं सर.
आणि फायनली नॉर्सिटेट मध्ये चांगला रँक आला. चांगलं. आता अजून एक मला विचारायचं की जे न्यू कमर्स आहेत त्यांनी थर्ड इयर मध्ये अभ्यास सुरू करायला पाहिजे, कारण थर्ड इयरला त्यांचे सब्जेक्ट पूर्ण कम्प्लीट होऊनच जातात थर्ड इयर पर्यंत. ओके, तर त्यांनी तेव्हा सुरू करायला पाहिजे. ओके, स्वतः सुद्धा अभ्यास करू शकतात, क्लासेस सुद्धा करू शकतात. आता मार्केटमध्ये ऑल इंडियामध्ये एवढे सारे क्लासेस आहे की ते ते करू शकतात चांगल्या पद्धतीनं. ओके, मला एक म्हणायचंय की पास झाल्यानंतर बरेच विद्यार्थी प्रायव्हेट जॉब करतात. ओके, ते गरजेचं आहे का? वेस्ट ऑफ टाइम आहे प्रायव्हेट जॉब करणं. जर तुम्ही नर्सिंग करत आहात तर गव्हर्नमेंट जॉब किती गरजेचं आहे, तुम्हाला काय वाटतं? आता जर समजा बरेच विद्यार्थी नर्सिंग केल्यानंतर जर फॉरेनला जात नसेल, आता फॉरेनला सुद्धा भरपूर चांगल्या ऑपॉर्च्युनिटी आणि बाय इझिली मी तुम्हाला सांगतोय की फॉरेनला जाणं खूप इझी आहे दॅन गव्हर्नमेंट नर्सिंग एक्झाम क्रॅक करणं इंडियामध्ये. ओके, कारण जो बाहेर जाण्याचा जो मॉप असतो तो फार कमी असतो, बट जे गव्हर्नमेंट एक्झाम देणारा जो मॉप असतो इंडियाचा तो जास्त प्रमाणामध्ये आहे. त्यांना इंडियामध्ये राहायचंय ते गव्हर्नमेंट एक्झाम्स देतात. ओके, त्याच्यामुळं नॉर्सेट असो की कुठल्या एक्झाम्स मिळवणं ते कठीण जातं दॅन फॉरेनला जाणं. फक्त फॉरेनसाठी तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा काही बँड्स आहेत, ओईटी आहे, त्याच्यानंतर तुम्हाला तुमची IELTS आहे. ओके, म्हणजे त्यासाठी इंग्लिश लँग्वेज आणि बाकी प्रोफिशियन्सी आणि बाकीच्या गोष्टी आहेत. ओके, त्याच्याविषयी आपण कधीतरी वेगळं बोलू. बट मेन मुद्दा अकॉर्डिंग टू मी कुठल्याच गोष्टी इझी नाहीये, बट आताचा जर सिनेरिओ बघितला तर फॉरेनला जाणं बऱ्यापैकी इझी आहे जर तुम्ही जर चांगल्या पद्धतीने अभ्यास केला. बट इंडियामध्ये गव्हर्नमेंट नोकरी जर तुम्हाला पाहिजे तर प्रायव्हेट जॉबला जॉईन करणं म्हणजे तुम्ही पास झाल्यानंतर प्रायव्हेट नोकरीचा किती पट इन्फ्लुअन्स असतो. म्हणजे एकदा तुम्ही प्रायव्हेट नोकरीला तुम्ही जॉईन झाला की गव्हर्नमेंटसाठी जे प्रिपरेशन आणि डेडिकेशन ते तुमचं फार कमी असतं. म्हणजे तुमची काय याच्यामध्ये कन्सेप्ट आहे की प्रायव्हेट नोकरी मुलांनी करायला पाहिजे का पास झाल्यानंतर? सर तर पास आउट झाल्यानंतर मी स्वतःच प्रायव्हेट जॉब केला आहे. हम्म. आणि मला असं वाटते की जॉब खूप मोठा रोल प्ले करते आपल्या एक्झाममध्ये. जर आपल्याला प्रॅक्टिकल ना म्हणजे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असला म्हणजे क्लिनिकल एक्सपिरियन्स असलं तर ते आपल्याला खूप हेल्पफुल असते. पण जॉब आणि स्टडी करणे खूप डिफिकल्ट असते. पण जर आपण जर आपल्याला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे आहे तर आपण प्रायव्हेट जॉबमध्ये टाइम वेस्ट नाही करायला पाहिजे मला असं वाटते. कारण जेव्हा माझं सिलेक्शन नव्हतं अभ्यास व्हायचं होतं मला पण असं वाटत होतं की मी प्रायव्हेट जॉब करून टाइम वेस्ट केला. पण कुठेतरी ते जॉबचं जे माझं एक्सपिरियन्स आहे ते मला म्हणजे हेल्पफुल झालं. जसं मी म्हणजे पोस्ट अॅनेस्थेशिया जे रिकव्हरी रूम असते तिथं मी वर्क केलं आहे. आणि पिडियाट्रिक ICU मध्ये पण वर्क केलं होतं मी प्रायव्हेटमध्ये. तर जे काही काही क्वेश्चन असतात तर ते आपला एक्सपिरियन्स जो असतो आपल्याला त्याच्यावरून लवकर कॅच होतात. तर जे आपण स्टडी करतो ते लवकर कॅच होतो जर एक्सपिरियन्स असला तर. तर ते इम्पॉर्टंट पण आहे सर. ओके, दोन्ही नाही मी म्हणजे असं असं समजतो म्हणू की नाही हा, शकत. येस, हम्म. तुझा जो एक्सपिरियन्स होता ओटी इमर्जन्सी खूप महत्वाचा आहे. ओटी इमर्जन्सी त्याच्यानंतर ICU. ओके, कारण जर ज्यावेळी आपण नॉर्सेट सारख्या एक्झाम देतो तर त्या एक्झामसाठी डेफिनेटली तुम्हाला ओटी इमर्जन्सी आणि ह्या जसं की हेल्पफुल आहे. बऱ्यापैकी जे ICUचे इन्स्ट्रुमेंट्स आहे, त्याच्यानंतर ओटीचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. नॉर्सेटमध्ये अनस्थेशिया बद्दल सुद्धा क्वेश्चन्स येतात बऱ्यापैकी, मी बघितलेले आहे त्याच्यामध्ये. ओके, हो ठीक सर. आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की नाही मला एक्सपिरियन्स होता त्याच्यामुळं मला कुठेतरी फायदा झाला त्याचा. ओके, बट आता आणि आता हा, सर मी DHS ला आहे तर मी लेबर रूमला आहे. बरं. आणि मी लेबर रूमला म्हणजे आहे आता वर्किंग. तर मला जो गायनॅक सब्जेक्ट आहे तो म्हणजे मी खूप म्हणजे कमी वेळ वाचलाय. जसं बाकी सब्जेक्टला जास्त टाइम दिला हं. जसं MSN चाइल्ड हेल्थ नर्सिंग म्हणजे गायनॅक आहे तर माझं ऑलरेडी डेली म्हणजे 1 वर्ष झालं मी लेबर रूमला आहे. तर तो क्लिनिकल नॉलेज जो आहे तो मी जर रिव्हिजन पण नाही केला तरी मी तो अटेम्प्ट करू शकतो म्हणजे कोणता पण क्वेश्चन येणार तरी. तर ओके, मला असं वाटते की क्लिनिकल एक्सपिरियन्स असायला पाहिजे. ओके, ओके. ठीक आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे कन्सेप्ट असतात. जसं की तुम्हाला हेल्प झालंय ह्या गोष्टीमधून आणि डेफिनेटली मला सुद्धा असं वाटतं की क्लिनिकल
नॉलेज असायलाच पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी क्वेश्चन्स अटेम्प्ट करायसाठी ऍटलिस्ट 10 ते 20-25 तरी क्वेश्चन्स तुम्हाला कुठल्याही एक्झाम्स असो, जसं नॉर्सेट सारख्या ज्या मोठ्या एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिनिकल लेवलच्या एक्झाम एमसीक्यूज असतात, तिथे तुम्हाला डेफिनेटली फायदा होतो. ओके. बट अजून एक दुसरं मला विचारायचं आहे तुम्हाला की सपोर्ट सिस्टीमचा किती गरजेचा आहे? म्हणजे पेशन्स खूप लागतो आपल्याला 5-6 ज्यावेळी तुम्ही अटेम्प्ट देता नॉर्सेटची. ओके. त्यावेळी सपोर्ट सिस्टीमचा सुद्धा तुम्हाला तेवढाच खूप मोठा रोल असतो. तर तुम्हाला सपोर्ट, गायडन्स, बाकी घरवाल्यांचं जे प्रेशर आहे ते तुम्ही कशा पद्धतीने हँडल केलं? जेव्हा नॉर्सेट 7 मध्ये सर माझं रँक नव्हतं आलं आणि माझी जी चांगली फ्रेंड होती तिचं चांगला रँक आला होता 1200 काहीतरी. ओके. तर तेव्हा घरचं प्रेशर थोडं होतं माझ्यावर की म्हणजे तिचं रँक आलं, सोबतच राहता, सोबतच अभ्यास केले. मग तिचं रँक आलं आणि तुझं का बरं नाही आलं? तर थोडं झालं की तुझ्या तुझ्या तुझ्याकडून नाही होऊ शकणार हे. तू जाऊ दे, सोडून टाक अभ्यास, असं वगैरे. कारण मी त्यांना बोलावली होती सर की माझ्यासोबत राहा, मी अभ्यास करते, तुम्ही म्हणजे वर्क आणि ते होत नव्हतं पॉसिबल. हम्म. तर मी त्यांना माझ्या सोबत फॅमिलीला सोबत घेऊन आली होती की सोबत राहा, मी अभ्यास करणार. तर तेव्हा माझं नव्हतं झालं सर. तर आणि माझ्या फ्रेंडचं झालं तर थोडं झालं होतं मला की त्यांनी तेवढं सपोर्ट नव्हता केला तेव्हा. तर मग ओके. आता मी नॉर्सेट 8च्या वेळेस मी त्यांना म्हणजे हेल्प पण नाही मागितली. म्हटलं तुम्ही नको या. मी सर मेस मेस लावलं सर, म्हणजे ओके. कुकिंग, ओके. स्वयंपाक वगैरे मध्ये वेळ टाइम वेस्ट वेळ नको व्हायला. बरोबर. हा, म्हणून मी मेस वगैरे लावलं सर आणि स्वतःच अभ्यास केला. आणि जसं जसं मला ऑफ मिळायचे तसं तसं मी पूर्ण दिवस स्टडीज करत राहायचे सर. बघा, तर मला असं वाटते यामधून बरंच शिकण्यासारखं आहे. तुमची जी जर्नी आहे. ओके. लटेश्वरीचा जो रँक आहे नॉर्सेट 8चा, जे 247 रँक आहे आणि आय होप सो तुला नागपूर एम्स नाही, डेफिनेटली 347. सॉरी 347. 340. हां, 347 रँक आहे. ओके. आणि डेफिनेटली मला असं वाटतं की नागपूर एम्स तुला मिळेलच. ओके. तर मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स तुला आणि खूप फार चांगलं थँक्यू वाटलं सर. मला की आपलं जे YouTube चॅनल आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग, यावर तुम्ही आलात आणि तुम्ही इंटरव्ह्यू दिला. डेफिनेटली बऱ्याच स्टुडंटला जे जे पण स्टुडंट हा व्हिडिओ बघतील त्यांना फायदा होईल. ओके. पुन्हा काही जर क्वेश्चन्स विचारायचं असेल तुम्हाला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता की बाबा आम्हाला याच्याविषयी सुद्धा गायडन्स द्या, काय लिहायचं वगैरे. ओके. मी किंवा लटेश्वरी तुम्हाला त्याच्यामध्ये आन्सर देण्याचा प्रयत्न करू. ओके. पुन्हा काही तुम्हाला सांगायचं आहे स्टुडंटला तर 1-2 मिनिटांमध्ये तुम्ही सांगा, म्हणजे आपण ही जी मीटिंग आहे ती बंद करू. ओके सर. तर मला असं वाटते जर तुम्हाला नॉर्सेट किंवा एम्स पाहिजेच असेल तर तुम्ही कंटिन्युटी मध्ये स्टडी करा. आणि मी सजेस्ट करणार की जे पी आर यादवचा एमसीक्यू बुक आहे ते तुम्ही चांगल्यानं रिवाइज करा. असं नाही राहत की पी आर यादव हे खूप इझी लँग्वेज म्हणजे इझी आहे, तर तिथून असं कोणी कोणी मला विचारतात की पी आर यादवनी सफिशियंट आहे का. बट मी स्वतः तिथूनच केलंय पी आर यादव म्हणून. माझी 3दा रीड झालंय ते बुक, 3दा रीड केलंय मी ते बुक. आणि पी आर यादव पण जर आपण चांगल्यानं केलं तर सफिशियंट आहे. आणि सोबतच मोसबीचे जे मोसबी आहे ना हो. बुक, हं. ती पण हेल्पफुल आहे. मी पण तिथूनच एमसीक्यू प्रॅक्टिस केलाय. तर निगेटिव्ह मार्किंग कंट्रोल करायची असेल तर एमसीक्यू प्रॅक्टिस करा. आणि बस एवढंच. ओके. चालेल. तर धन्यवाद लटेश्वरी. डेफिनेटली मुलं याच्यावर वर्क करतील. ओके. स्टेट गव्हर्नमेंट असो, सेंट्रल गव्हर्नमेंट असो, सगळ्यांसाठी एकच नियम आहे, कन्सिस्टन्सी. ओके. कन्सिस्टन्सी, पेशन्स, तेव्हाच तुम्हाला सक्सेस मिळेल आणि डेफिनेटली हार्ड वर्क. ओके. ह्या सगळ्या गोष्टी जर कराल तर डेफिनेट कुठल्याही एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकता. सेंट्रल असो, स्टेट असो की कुठली असो. ओके. तर थँक्यू. धन्यवाद लटेश्वरी, मुलांना गायडन्स केल्याबद्दल. ओके. आणि मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. आय होप सो थँक्यू. लाईफमध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टी चांगल्या पद्धतीने, कारण जे तुम्ही जे हार्ड वर्क केलं त्याचं डेफिनेटली तुम्हाला जे हे फळ मिळालं ते खूप
तुम्हाला पुढे घेऊन जाणार आणि तुम्हाला सक्सेसफुल बनवणार. ओके. तुम्ही बाकीच्या मुलांसाठी सुद्धा आदर्श ठरू शकता. आता जे येणारी पिढी आहे, तुमचे जे ज्युनियर्स आहे, सिनियर असो, ज्युनियर असो, सगळ्यांना डेफिनेटली चांगलं तुम्ही मोटिवेट करत राहा. ओके. कारण कसं आहे की बराच फरक पडतो सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटी पासून, पे स्केल पासून आणि जो ऑरा आहे सगळ्याच गोष्टींमध्ये. ओके. तर धन्यवाद लटेश्वरी. चला, गुड नाईट. थँक्यू सर. थँक्यू.